आज मी फटाफट बनणारे हेल्दी आणि सुपर टेस्टी असे मेथीचे थालीपीठ घेऊन आले। नाश्ता असो, टिफिन असो किंवा रात्रीचं जेवण असो, सगळीकडे परफेक्ट। नमस्कार, मी स्मिता स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया। रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा। चला तर मग सुरू करूया। आता या ठिकाणी एक मेथीची गड्डी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली। आता यातली मी अर्धीच गड्डी वापरणार आहे, कारण फक्त दोघांसाठीच मी हे थालीपीठ तयार करते। सगळी मापं सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे पुढं। आता मेथी अशा भरपूर पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची, बुडत्या पाण्यात धुवायची, म्हणजे खाली तळाला जी माती वगैरे असेल ना ती खाली तळाला बसते आणि स्वच्छ अशी मेथी आपल्याला मिळते। आता एका चाळणीवर तिचं पाणी निथळत ठेवले। पाणी निथळेपर्यंत इथे पुढची तयारी करून घेतली। 2 मीडियम साईजचे कांदे शक्य तेवढे बारीक कट करून घेतले। 1 टोमॅटो मी बारीक कट करून घेतलाय, यातला अर्धा टोमॅटो मी वापरणार आहे। अशी भरपूर सारी कोथिंबीर ती देखील बारीक कट करून घेतली। 10-12 लसणाच्या पाकळ्या अशा टेचून घेतलेल्या आहेत। आता बऱ्यापैकी आपली तयारी झाली आणि मेथी मी अर्धी मेथीची गड्डी घेतलेली आणि तिला देखील शक्य तेवढी बारीक कट करून घेतली। असं कट केल्यामुळे थोडेफार ज्या काड्या वगैरे असतील ना त्या येत नाही खाताना आणि छान मुलं आवडीने खातात। आता मी एका मोठ्या कढईमध्ये मेथीची पानं, कांदा, लसूण, कोथिंबीर टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं हाताने क्रश करून टाकले। असं क्रश करून टाकल्यामुळे छान रुचकर अशी चव येते। आता अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे लाल चटणी पावडर आणि 1 चमचा भरून तेल टाकले आणि चवीनुसार मीठ टाकलेले। आता पिठं वापरले मी याच्यात डाळीचं पीठ वापरले, बेसन पीठ एक अर्धी वाटी एवढं वापरलेलं आहे। मीडियम साईजची वाटी घेतली। 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी ज्वारीचं पीठ एवढ्या प्रमाणात मी घेतले। आता हे सगळं कोरडं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं हाताने चुरून घ्यायचं आहे। असं चुरल्यामुळे काय होतं ना, मेथीची पानं छान अशी चुरली जातात आणि थालीपीठमध्ये असे त्याची पानं येत नाही, छान चुरून मऊ होतात त्या। आता लागेल तसं पाणी घेऊन त्याला असं मऊसर गोळा भिजवून घेतला आहे। आपण थालीपीठ असं थापून करणार आहे, त्या कन्सिस्टन्सीमध्ये जसं पीठ लागतं ना तसं आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊसर असं सैलसर असं पीठ आपलं भिजून तयार झालेलं आहे। लागलीत ना 3-4 मिनटामध्येच आपलं हे पीठ भिजून तयार झालं। आता पोळपाटावर मी एक रुमाल घेतला आणि त्याच्यावर पाण्याचा हात लावून हे थालीपीठचा गोळा घेऊन मी थापून घेतलं। आता थापताना देखील आपल्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं आहे। तुम्हाला जर जमत असेल ना तर डायरेक्ट तव्यावरती तुम्ही थापून घेऊ शकता, पण मला हे सोपं पडतं म्हणून मी या पद्धतीने कापडचा वापर करून थालीपीठ करून घेते। छान पातळ अशी करायची, त्यामुळे खूप खमंग आणि खुसखुशीत अशी ही थालीपीठ बनवून तयार होतात। असे 5-6 असे छेद करून घेतलेत, म्हणजे तळताना भाजताना तेल आत जातं ना तर छान खमंग अशी खुसखुशीत होतात। आता लोखंडी तव्यावर मी करते, तुम्ही नॉनस्टिक तव्यावर देखील करू शकतात, पण लोखंडी तव्यावर अतिशय रुचकर चव लागते त्यांची। छान हाय फ्लेमवरती तवा तापवून घ्यायचा, थोडंसं तेल टाकायचं आणि थालीपीठ टाकून 1 चमचा भरून तेल टाकायचं, पलटून घ्यायचं आणि परत अजून 1 चमचाभर तेल टाकायचं। असं मिडियम टू हाय फ्लेमवरती उलट पुलट करत तेल सोडत हे छान भाजून घ्यायचं। छान पातळ असल्यामुळे आणि 1-1 चमचा दोन्ही बाजूने तेल टाकल्यामुळे खूप खमंग खुसखुशीत सोनेरी रंगावर अशी थालीपीठ बनवून तयार होतात। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ जे आपण वापरतो ना त्यामुळे खूप खुसखुशीत ही थालीपीठ तयार होतात। जर तुम्हाला भाजणीचं पीठ वापरायचं असेल ना तर तरी देखील तुम्ही वापरू शकता, त्याने खूप छान चव येते। पण आज आपण बिना भाजणीच्या पिठाची ही थालीपीठं तयार केलीत तरी देखील अतिशय चवीला रुचकर झालीत। अगदी कमी साहित्यात घरच्या साहित्यामध्ये मोजून मापून आपण सगळं साहित्य घेतले, परफेक्ट चवीची अगदी 10 मिनटात सगळं थालीपीठं आपले बनवून तयार झालेत। सगळी थालीपीठं मी अशीच तयार करून घेतलीत। सकाळची कितीही घाई गडबड असली ना तरी देखील खूप झटपट तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी खाण्यासाठी मुलं नकार देतात। ह्या पद्धतीने आपण मुलांना हिरवी पालेभाजी असं थालीपीठ बनवून खाऊ घालू शकतो। मुलं आनंदाने खातात आणि आवडीने खातात। टिफिन म्हटला तर माझा मुलगा सगळा टिफिन संपवून येतो, एवढं त्याला आवडतं, म्हणून मी आठवड्यातून 2दा-3दा नक्कीच तयार करते। त्यानिमित्ताने मुलाला हिरवी पालेभाजीही खायला मिळते। अशी छान मऊसूत गरमागरम थालीपीठं तुम्ही हिरव्या मिरचीच्या ठेच्याबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर तुम्ही खायला घेऊ शकता। हे मेथीचे थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुढच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।